नमस्कार. मी स्वप्ना उपासनी माझ्या समिधा मोती क्रिएशन अँड क्राफ्ट या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपण या प्रकारचे फूल बनवणार आहोत आणि ही अशी महिरप या फुलांचा वापर करून आपण बनवू शकतो. हे बघा, यासाठी मी हा तोरणचा दोरा घेतलेला आहे. यावेळी नायलॉन थ्रेड आपण घेतलेला नाही आहे. यासाठी आपण घेतलेला आहे हा जो तोरणसाठी वापरतात तो दोरा. तर चला, सर्वप्रथम आपण हा मधातला जो सर्कल आहे तो बनवून घेऊ. त्यासाठी मी हे पिंक कलरचे मोती घेतलेले आहे. तर असे 8 मोती आपण घेऊन घेऊ. 8 मोती घ्यायचे आपल्याला. असे 8 पिंक कलरचे मोती आपण घेतलेले आहे. आता दुसऱ्या कॉर्नरवर नेऊन तिथे आपण एक नॉट बांधून घेऊया. नॉट बांधून घ्या, घट्ट नॉट बांधा. हे जे पिंक कलरचे मोती आहे मी 6 नंबरचे घेतलेले आहे आणि जे आपण व्हाईट कलरचे मोती यूज करणार आहोत ते व्हाईट कलरचे मोती मी 5 नंबरचे घेतलेले आहे. या प्रकारे आपण गाठ बांधून घेतलेली आहे. या प्रकारे एक सर्कल तयार झालेला आहे. हा बघा, जो उरलेला धागा होता तो मी कापून घेतलेला आहे. आता या पहिल्या पिंक मोत्यातनं आपण धागा वरच्या भागाने ओढून घेऊ. हा बघा, धागा मी ओढून घेतलेला आहे. आता पांढऱ्या कलरचे आपल्याला 8 मोती घेऊन घ्यायचे आहे. जोड मोती पण तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्याकडे खूप सारे जोड मोती उरलेले आहे तर तुम्ही ते जोड मोती यूज करा. आठ असे व्हाईट कलरचे 8 मोती घेऊन ज्या पिंक कलरच्या मोत्यातनं आपण धागा काढलेला होता ना, त्याच पिंक कलरच्या मोत्यातून परत सेम डायरेक्शननी धागा ओढून घ्यायचा आहे. सेम मोत्यातनं त्याच डायरेक्शनने, ज्या मोत्यातनं आधी काढलेलं त्याच मोत्याने, आणि त्याच्या पुढचा एक मोती त्याच्यातनं आपण सुई ओढून घेऊया. हे बघा, या प्रकारे. आता परत आपल्याला व्हाईट मोती घ्यायचे आहे. आता आपल्याला ही जी पहिली पाकळी यातले हे 2 मोती हे पकडून असे 8 मोती झाले पाहिजे. तर ऑलरेडी आपल्याकडे 2 मोती आहे, आपण 6 मोती घेऊ. तर पांढरे 6 मोती, सहा मोती आपण घ्यायचे आहे. आणि ही 6 मोती घेतल्यावर जी आपली आधीची पाकळी होती, आपण जी पाकळी बनवलेली होती ही पाकळी, आता ही जी पहिली पाकळी होती त्यातले पहिले 2 मोती आणि यातला पुढचा हा गुलाबी मोती ज्यातनं आपण सुई आधी काढलेली होती तो, आणि त्याच्या पुढचा एक पिंक मोती. या प्रकारे सर्व याच्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. पहिल्या पाकळीतले 2 पांढरे आणि ज्या पिंक मोत्यातनं आपण सुई काढली होती त्या मोत्यातनं त्याचा पुढचा एक मोती, असे 4 मोत्यातनं आपण सुई ओढून घेऊ. आता परत आपल्याला पांढरे 6 मोती घेऊन घ्यायचे आहे.
6 मोती, प्रत्येकदा आपल्याला 6 मोती आता घ्यायचे कारण पहिलेचे 2 मोती आपल्याजवळ राहणार आहे, तर आपण 6 मोती घेतलेले आहे. परत पहिल्या पाकळीतले 2 मोती, एक पिंक आणि एक त्याच्या पुढचा पिंक. याच प्रकारे आपल्याला प्रत्येक पाकळीतनं 6-6 मोती घेऊन हे फूल पूर्ण करून घ्यायचं आहे. पुन्हा परत आपण 6 मोती घेणार आहोत. परत आपण 6 मोती घेतलेले आहे. 6 मोती आणि पहिल्या पाकळीमधले 2 आणि नंतरचे 2 पिंक, असे 4-4 मोत्यातनं प्रत्येकदा आपल्याला सुई जी आहे ती काढत चालायची आहे. या प्रकारे परत 6 मोती घेतलेले आहे. परत पहिल्या पाकळीतले 2 व्हाईट आणि ज्या पिंक मोत्यातनं सुई निघाली होती अगोदर सेम डायरेक्शननी, आणि त्याच्या पुढचा पिंक मोती. परत 6 मोती आपण घेणार आहोत. परत पहिल्या पाकळीतले 2 पांढरे आणि ज्या मोत्यातनं पिंक मोत्यातनं सुई निघाली होती त्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढचा पिंक. हे बघा. परत 6 मोती. जोड मोती तुम्ही इझिली यूज करू शकता. यामध्ये हे जी पहिले तुम्हाला दिसत असेल ही क्रीम कलरचे, हे सर्व जोड मोतीच मी यूज केलेले आहे. या प्रकारे आता शेवटची पाकळी करताना आपण पहिली जी पाकळी बनवली होती त्यातले पहिले 2 पांढरे मोती यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. आता आपण 6 मोती नाही घेणार आहोत, आता आपण फक्त 4 मोती घेणार आहोत, कारण पहिल्या पाकळीतले आणि 7व्या पाकळीतले असे 2-2 मोती, ऑलरेडी 4 मोती आपल्याकडे आहे. तर आपण आता फक्त यामध्ये 4 मोती घेऊया. 4 पांढऱ्या कलरचे मोती. आणि आता काय करायचं, ही शेवटची पाकळी. आता लक्ष द्या, जी 7वी पाकळी आपण केली होती त्यातले हे 2 पांढरे, हा एक लाल, हा एक पिंक आणि पहिल्या पाकळीमधले 2 जिथं आपण सुरुवातीला सुई ओढलेली होती. या प्रकारे ओढून घ्या आणि हे आपलं फूल जे आहे ते एकदम रेडी आहे. हे बघा, बनवायला अगदी सोपी आहे आणि 2 कलरमध्ये इझिली तुम्ही मधला कलर वेगळा करू शकता. या प्रकारे हे बघा, या प्रकारे फुलं बनवायचं आणि त्यांना जॉईन करून घ्यायचं. मी हेच बनवून ही छोटीशी मैरप बनवलेली आहे. तुम्ही जेवढे जास्ती फुलं बनवाल तेवढी त्याची लेंथ वाढेल. तुम्हाला जेवढी लेंथ हवी तेवढे फुलं तुम्हाला बनवायला लागेल. बनवायला एकदम सोपी आहे, तर नक्की बनवून बघा. तर याच प्रकारे तुम्ही ही मैरप बनवून पाहू शकता. आणि हे फुलंही, नुसते फुलंही तुम्ही बनवू शकता. फुलंही फार सुंदर दिसतात. तुम्हाला हवं तसं कलर कॉम्बिनेशन घ्या. पांढऱ्या कलरच्या जागी दुसरा कलर घ्या. जसं हवं तसं तुम्ही बनवू शकता. तर नक्की बनवून पहा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.